हॅलो एव्हरीवन, आष्टिकी ऑल इन वन या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमधील बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. विभाग 2 बुद्धिमत्ता चाचणी. प्रकरण पहिले आकलन. या प्रश्न प्रकारात प्रश्नांमध्ये काही माहिती आणि सूचना दिलेल्या असतात. ही माहिती आणि सूचना अचूकपणे समजून घेऊन त्यानुसार कृती करायची असते. या प्रश्न प्रकारात खालील 3 घटकावर आधारित प्रश्न विचारले जातात: सूचना पालन, इंग्रजी अक्षरमाला व संख्या मालिका. सूचना पालन. या घटकावरील प्रश्न प्रकारामध्ये शब्द, वाक्ये, वाक्प्रचार यापैकी एक बाब दिलेली असते. तिचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी कोणती कृती करावी याची सूचनाही दिलेली असते. ही सूचना समजून घेऊन विद्यार्थ्यांनी उत्तरापर्यंत पोहोचायचे असते. पहा, अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी समानार्थी विरुद्धार्थी शब्द माहीत असण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला शब्दसंग्रह वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी अवांतर वाचन करावे. शब्द उलट क्रमाने वाचणे म्हणजे शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून सुरुवातीच्या अक्षरापर्यंत वाचत जाणे. उदाहरण: सागर हा शब्द उलट क्रमाने वाचल्यास रगसा हा शब्द तयार होतो. शब्दाचे सुरुवातीचे अक्षर किंवा शब्दाचे पहिले अक्षर म्हणजेच डावीकडील टोकाचे अक्षर शब्दाचे शेवटचे अक्षर म्हणजेच उजवीकडील टोकाचे अक्षर. उदाहरण: वाचनालय या शब्दातील वा हे डावीकडील पहिले अक्षर आहे, तर य हे उजवीकडील पहिले अक्षर आहे. पहा, इथे हे वाचनालय जे आहे डावीकडील म्हणजे आपल्याला इकडून यावं लागेल आणि उजवीकडून असं म्हटले तर आपल्याला य पासून वा पर्यंत जावं लागेल. म्हणून वा हे डावीकडील पहिले अक्षर आहे आणि य हे उजवीकडील पहिले अक्षर आहे. तसेच ना हे मधोमध येणारे अक्षर आहे. पहा, इथे इकडे 2 अक्षर, इकडे 2 अक्षर सोडले की मधोमध येणारे अक्षर ना आहे. शब्दातील एखाद्या अक्षराच्या उजवीकडील किंवा डावीकडील अक्षरांचे स्थान ठरवताना त्या अक्षराला वगळून त्याच्या लगतचे अक्षर पहिले धरावे आणि याच क्रमाने पुढील अक्षरांचे स्थान मोजावे. उदाहरण: पसायदान या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षराच्या पुढील अक्षर दा आहे. पहा, इथे या पसायदानमध्ये इकडे 2 अक्षर, इकडे 2 अक्षर आपण सोडलो तर मधोमध य आहे. ह्या यच्या पुढील अक्षर असे म्हटले तर ते दा आहे. नमुना प्रश्न. पहा, इथे प्रश्न पहिला: सावरकर या शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास खाली या अर्थाचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल? खाली 4 पर्याय दिलेले आहेत. पहा, 2 व 3, 1 व 2, 4 व 5, 2 व 4. पहा, स्पष्टीकरण मध्ये सावरकर या शब्दातील दुसरे व तिसरे क्रमांकाची अक्षरे घेतल्यास वर हा शब्द तयार होतो. वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खाली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न दुसरा पहा: हा म रा ष्ट्र या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे पहिले अक्षर कोणते? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. हा म रा ष्ट्र. पहा, स्पष्टीकरण काय आहे? हा म राष्ट्र या अक्षरांपासून महाराष्ट्र हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. या शब्दाचे पहिले अक्षर म आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा पहा: विचार हा तलवारीपेक्षा बलवान आहे या वाक्यात किती 3 अक्षरी शब्द आहेत? खाली 4 पर्याय दिलेले आहेत. पहा, 2, 3, 1, 4. पहा, वरील वाक्यात 3 अक्षरी शब्द फक्त एकच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. व्यवसाय पहिला. अजगर हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास डावीकडून दुसरे अक्षर कोणते? खाली 4 पर्याय दिलेले आहेत. पहा, ज, ग, र, अ.
पहा इथे अजगर हा शब्द आपण उलट क्रमाने लिहिल्यास र ग ज अ असं होते. डावीकडून दुसरे अक्षर म्हटले, डावीकडून म्हणजे इकडून दुसरे अक्षर कोणतं आहे तर ग आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न दुसरा पहा. एका जंगलात एक सांबर राहत होते. या वाक्यात सर्वात जास्त अक्षरे असलेल्या शब्दांमध्ये किती अक्षरे आहेत? खाली 4 पर्याय दिलेले आहेत पहा. 3, 5, 4, 2. पहा इथे एका जंगलात एक सांबर राहत होते. या वाक्यामध्ये जास्त अक्षरे असलेला शब्द म्हणजे जंगलात आहे. या जंगलात या शब्दांमध्ये 4 अक्षर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा पहा. सरू गुणी मुलगी आहे. या वाक्यात 2 अक्षरी शब्दांची संख्या किती? खाली 4 पर्याय दिलेले आहेत पहा. 2, 3, 4, 1. पहा इथे सरू हे 2 अक्षरी शब्द आहे, गुणी हे पण 2 अक्षरी शब्द आहे आणि आहे हे पण 2 अक्षरी शब्द आहे. म्हणजे या वाक्यामध्ये 3 2 अक्षरी शब्द आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न चौथा पहा. नम द आ या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. दुःख, छान, सुंदर, आनंद. पहा इथे नम द आ या अक्षरांपासून आनंद हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आनंद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुःख, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 5वा पहा. टपटप, सपसप, पटपट या शब्दात प हे अक्षर किती वेळा आले आहे? खाली 4 पर्याय दिलेले आहेत पहा. 4, 3, 5, 6. पहा इथे या शब्दात प हे अक्षर 6 वेळा आले, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 6वा पहा. वळणदार या शब्दाच्या मधोमध येणारे अक्षर कोणते? पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. दा, ळ, न, र. वळणदार या शब्दाच्या मधोमध येणारे अक्षर पहा इथे वळणदार. यामध्ये इकडे 2 अक्षर इकडे 2 अक्षर सोडलो तर मधोमध येणारा अक्षर ण आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 7वा पहा. वर्तमानपत्र या शब्दात डावीकडील चौथे अक्षर कोणते? खाली 4 पर्याय दिलेले आहेत पहा. मा, न, व, प. पहा इथे वर्तमानपत्र या शब्दात डावीकडील चौथे अक्षर म्हटले, डावीकडून म्हणजे इकडून आपल्याला जावं लागेल. पहा इथे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. चौथा अक्षर न आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 8वा पहा. झाडे लावू, झाडे जगवू, पर्यावरणाचे रक्षण करू. वरील ओळीमध्ये झा हे अक्षर किती वेळा आले आहे? खाली 4 पर्याय दिलेले आहेत पहा. 3, 4, 2, 1. पहा इथे झा किती वेळा आले आपण पाहूया. इथं 1, 2, 2 वेळा आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 9वा पहा. इचलकरंजी या शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका खाद्यपदार्थाचे नाव तयार होते? खाली 4 पर्याय दिलेले आहेत पहा. 1, 2, 3, 2, 3, 4, 4, 3, 5, 4, 5, 6. पहा इथे इचलकरंजी या शब्दातील 4, 5, 6 म्हणजे करंजी हे 3 अक्षरे घेतले तर एक खाद्यपदार्थाचे नाव तयार होते, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 10वा पहा. ल, त, र, वा या अक्षरांपासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. वालतर, तलवार, तरलवा, वारतल. पहा या अक्षरांपासून तलवार हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. कुठे दिले आहेत तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 11वा पहा. वाचन हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास कोणता शब्द तयार होतो? न, च,
वा. न च वा कुठे दिलेला आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 12 व 13 साठी पहा. गावाजवळ नदी, नदीत पाणी, तीरावर झाड, झाडावर चिमणी, चिमणी गाई, चिवचिव गाणी. पहा 12वा प्रश्न. वरील ओळीमध्ये सर्वात जास्त वेळा आलेला अक्षर कोणते? खाली 4 पर्याय दिलेले आहेत पहा. णी, झा, ची, व. पहा इथे व हे अक्षर जास्त वेळा आले. पहा इथे व आहे, इथे व आहे, इथे व आहे तीरावर, आणि चिव चिव. इथं झाडावर पण व आहे. 6 वेळा व आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 13वा पहा. वरील ओळीमध्ये प्रत्येकी 4 वेळा आलेले अक्षर कोणते? खाली 4 पर्याय दिलेले आहेत पहा. न, ड, व, त, ची, णी, दी, झा. पहा इथे प्रत्येकी 4 वेळा आलेले अक्षर कोणते असे विचारलेत. पहा इथे 1, 2, 3 आणि इथे णी आहे 4. आणि ची पहा इथे चिमणी आहे 1, इथे चिमणी 2, इथं ची आहे, इथं ची आहे 4. म्हणजे ची आणि नी 4 वेळा आलेला आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 14वा पहा. ळ, भा, आ या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. पक्षी, कपाळ, आभाळ, आकाश. पहा या अक्षरांपासून आभाळ हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. कोणत्या पर्यायामध्ये दिलेला आहे पहा, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 15वा पहा. त व क र या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा पर्याय शोधा. पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. कवतर, करवत, करतव, कतवर. करवत हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. कुठे दिलेला आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 16वा पहा. अहमदनगर या शब्दातील न या अक्षरांपासून 2 अक्षरी अर्थपूर्ण किती शब्द तयार होतील? खाली 4 पर्याय दिलेले आहेत पहा. 2, 3, 1, 4. नगर आणि नर असे 2 अर्थपूर्ण शब्द तयार होतात, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे आपण आकलन या घटकावर अभ्यास केलेलो आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.